हिमालयन इज रेडी. चावी आठवत नाही मला तू ठेवली. खूप लेट झालंय. मला सोडून गेलेले आहेत. मी त्यांना पुढं पाठवलं परत ठीक आहे ऐकून आम्ही सोडून गेलतो वय तूच म्हणलं लक्ष्मीचा तेव्हा म्हणलं मी सांगितलं होतं जावा म्हणून कारण की सगळ्याला उशीर होत होता. आता बोंबलले गाड्या अडकली खाली ठीक करू गाडी. सगळं व्यवस्थित आहे. चला स्टँडवरनं काढायला कष्ट आहेत. कष्ट आहेत. चिखल जमला. हाय ग फायनली. जय श्रीराम. कड़ी मेहनत भाई. जय श्री राम. सुंदर व्यू सुरू झालेली आहे आपली राईड. टुवर्ड्स क्लोजिकडे राईड टू आणि पाणी उडायला सुरुवात झालेली आहे. ऐक काकू घाबरले. ऐक आणि आपल्याला रस्ता देखील माहिती नाही आहे. तोंडवर करून त्यांना पुढे जावं म्हणलंय. एक लास्ट स्टॉप घेऊन मला वाटतं सांगायला लागा आपल्याला पुढं जायचं. आणि काम करू पण थांबून कोणीकडे मॅपवरती टाकू. विषय खोल. इंग्रजा साईड नॉनस्टॉप शिवाय तर खायचं. अरे बाप 649. आहे उघडते. अरे हो भाई दहा तास मोबाईल आतच आहे. आता कसं ग्लोव्स पडला बोंबलाय सगळं.
अरे अरे अरे. कितीही लवकर उठला, कितीही सगळं केलं तरी जय श्रीराम. थोडंसं घरातनं बाहेर थोडंसं एक्साइटमेंटला आवरून गाडीवर लक्ष देऊ. म्हणजे गाडीवरचं लक्ष असतेच, रस्त्यावर लक्ष देऊ. फायनली आपण हायवेला लागलेलो आहोत आणि लय लांब जायचं. पाऊस काय थांबा ना. आत्ता शूजमध्ये पाणी गेलं. वॉटरप्रूफ शूज घेऊन काय उपयोग नाही, कारण पाऊस एवढा असल्यामुळं शूजच्या आतमध्येच पाणी गेल्यानंतर उलट वॉटरप्रूफ शूजचा आणखीन एक इश्यू म्हणजे त्याचं आतून पण बाहेर जात नाही वाटतं पाणी. अरे सगळा इश्यू झालाय, पण मजा आहे, नुसती मजा. पटणे फटाने का ॲडव्हेंचर आहे, आनंद म्हणायची. माझे मित्र काही दिसणार, तेच भिंगरी गेलेले दिसतात. एकदा दिसले मग मस्तपैकी ते इंटरकॉम चालू करायचा. अजून पण माझी राईड सोलत चालली असं वाटतंय मला, कारण की आपल्याकडे सॉफ्ट लगेज असल्यामुळं आपल्याला थोडंसं ते बांधण्यात आणि त्याच्यात थोडासा वेग लागला आहे. आणि आता मस्त गार गार पावसात लांब लांब जायचं आहे आपल्याला. फार फार पाऊस आहे, गार गार पाऊस आहे, गार गार. आपल्याला जायचं आहे खूप फार. गो करना गो, गो करना गो. चाललं पण कोजीकडे एकदा पोचल्यावर जरा धीर येईल, स्वतःच वासेल, शिवचा वासेल. कवी का नाही झालो काय माहिती. आय सी हाय पोटेन्शियल्स. आकाश का सूनापन मेरे तन्हा मन में, पायल छनकाती तुम आ जाओ जीवन में, सांसें देकर अपनी मेरे गीत अमर कर दो, बन जाओ मीत मेरी जीत अमर कर दो. जग ने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा, सब जीता किए है मुझसे, मैं हरदम ही हारा, तुम हार के दिल अपना मेरे गीत अमर कर दो. होठों से छूकर तुम मेरे गीत अमर कर दो. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ के दुल्हन बदन हिलाए, चुपके से आए, मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप
दीप जलाए, दीप जलाए कहीं दूर। कभी जो ये जग हुई ओ जलसा से, घर आई बैठे बैठे जब यूं ही आँख। कभी मचल के राह से चल के, छुए मुझे पर कोई नजर न आए, नजर न आए कहीं दूर। जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन नजर चुराए, चुपके से आए। आपलं गाणं ऐकून आपण ते पावसाचे राग गायलेले आहेत, त्यामुळे पावसाचा राग आता आपल्यावर आलेला आहे आणि पाऊस निघून गेलेला आहे. आता हेल्मेटची कास थोडीशी उडी टाकतो आणि तुमच्या आवाजाला व्हिडिओमध्ये जरा भसा 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 वारू सोडतो. अरे बाप, क्लिअरिटीच वाढली. इंटरेस्टने जरा ते अवघड करून ठेवलेला विषय. आता आपण मस्त चाललेलो आहोत, क्रूज करत आहोत आणि रस्ता खराब झालेला आहे आणि क्रूजचा पोसडा झालेला आहे. तेरी आँखें भूल भुलैया, बातें है भूल भुलैया, तेरी सपनों की गलियों में you keep driving me so crazy. दिल में तू रहती है, बेताबी कहती है. I keep praying all day, all night, Lord. Hare Ram, Hare Ram, Hare Krishna, Hare Ram, Hare Ram, Hare Ram, Hare Krishna, Hare Ram. Oh, याद है मुझको तूने कहा था, तुमसे नहीं रूठेंगे कभी. दिल की तरह से आज मिले, कैसे भला छूटेंगे कभी. मेरी बाहों में बीती हर शाम, बेवफा ये भी क्या याद नहीं क्या हुआ. तेरा वादा, वो कसम, वो इरादा. Hey, इश्क है दीवानी, इश्क है दीवानी. दिल करता है हौले हौले से मैं तो खुद को गले लगा लूं. किसी और की मुझको जरूरत क्या, मैं तो खुद से प्यार जताऊं. What's my name? What's my name? What's my name? My name is Sheila, Sheila. Oh fuck, Sheila. असे 1 रुपया कुठलाही शब्द काढू नका, जेणेकरून शीला खरंच येऊ शकते. फायनली गोप्रोला करेक्ट कमांड दिली गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंगची, जेणेकरून गोप्रो व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करतो. आणि आता आपण आहोत मरवंटे बीचच्या रोडवरती, जो की एकदम बीचला लागून आहे रोड आणि एकदम खतरनाक व्ह्यू. राईटला बीच, समुद्र आणि लेफ्टला बॅकवॉटर्स. सगळ्यात बेस्ट व्ह्यू आत्तापर्यंतचा अख्ख्या राईडमधला जो कुठला असेल तर तो हा आहे मरवांटे बीचवाला. आणि मुर्डेश्वर क्रॉस केल्यानंतर एक अर्ध्या तासातच रस्ता लागतो. तर डेफिनेटली सगळ्या बाईक लव्हर्ससाठी एक मस्ट राईड रोड आहे. तर आजचा आपला प्लॅन होता, आपल्याला कोझीकोडेला जायचं होतं, पण दिवसात पुढे काय घडणार आहे ते मी आत्ता सांगून देतो तुम्हाला. कारण की आपण कोझीकोडेला तर पोचलेलोच नाही आहोत. आपल्याला स्टे कुन्नूरमध्ये करावा लागला, कारण की आपल्यासोबत जी BMW आहे त्याचा टायर फाटला
कारण की कर्नाटक एकदा आपण सोडलं की त्यानंतर केरला ज्यावेळेस आपलं सुरू होतं त्यावेळेस अख्खा हायवे अंडर कन्स्ट्रक्शन आहे ड्यू टू कन्याकुमारी टू काश्मीरवाला हायवेचं काम जे चालू आहे त्या कारणामुळे रस्ता पूर्णपणे खराब होता आणि आपण BMW टायर पंक्चर झाला. पंक्चर म्हणण्यापेक्षा तो फाटला, त्यामुळे त्याला 3 पंक्चर लावून आपण तिथंच जवळपास गुगल सर्च करून नवीन टायर बसवायचा प्रयत्न केला. सेकंड हँड टायर बसवला आपण त्यासाठी. आणि ज्या दुकानातून आपण जे सगळं करून घेतलं ते खूप हेल्पफुल होते. त्यांनी आपल्याला पूर्ण नवीन रूट बनवून दिला, जेणेकरून आपण आपलं जे कोझीकडेला पोचायचं होतं आणि त्याच्याऐवजी आपण कुन्नूरला स्टे केला. तर मग ते सगळे आपण भरून काढलं. त्यांच्याकडून आपण खूप गायडन्स घेतला. तर आय ट्राय टू गिव्ह दोज डिटेल्स इन द डिस्क्रिप्शन ऑल्सो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जे की आहे कुन्नूर टू त्रिवेंद्रम इन सिंगल डे. सो ओव्हरऑल अख्खं केरला आपण एका दिवसात जवळपास क्रॉस केलं.